जगची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतिता। नमस्कार, माझे नाव ओजस्वी मालपुरे आहे। आज मी श्यामची आई या कथा वाचन उपक्रमात एक गोष्ट वाचून दाखवणार आहे। गोष्ट 35वी, आईचे चिंतामय जीवन। मी औंध संस्थानात शिकव्यास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करायची होती। मी तेथे कसे तरी दिवस काढत होतो। ते मी सांगत बसत नाही, साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात। मला माझ्या आईच्या आठवणी सांगायच्या आहेत। त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे। पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता। पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईचा पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे, परंतु पुण्यास एकाएकी सदानंद आम्हास सोडून गेला। दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला। ते पहा मला बोलवीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला। मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला। एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा, तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता। सदानंदचे दुःख ताजे होते। किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना, परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली। चिंतामय तिचे जीवन झाले होते। प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली। बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांना निघून जावे असे सांगण्यात आले। मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली। 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो। 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता। मी हर्णे बंदरात उतरलो। गाडी ठरवून पालगडास आलो। पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो। वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते। ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते। आजूबाजूला भुपाळ्या कोठे वेद पठण ऐकू येत होते। मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो। मला वाईट वाटत होते। मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती। हळूहळू मी अंगणात आलो। अंगणातून ओटीवर आलो। घरात आई ताक करीत होती। ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती। गोड मधुर प्रेमळ गाणे। गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी तू नेण परी कोणी। एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी। हे गाणे म्हणत होती। मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो। दार लोटण्याचे धैर्य होईना, परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले। थाप मारली। कोण? आईने विचारले। मी श्याम असे उत्तर दिले। श्याम आला रे माझा बाळ, आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईनं दार उघडलं। आईने मला पोटाशी धरलं। देवांना नमस्कार कर, मी त्यांना गूळ ठेवते। हो, आधी बस। किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते, त्याला देवाने नेले म्हटले, दुसरा दृष्टीस पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो। वडील शौचास गेले होते। ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, म्हटलं श्याम आला आहे। हो, आपला श्याम आत्ताच आला। ते पाय धुवून घरात आले। मी त्यांना नमस्कार केला। श्याम, गणपतीवर आवर्तने करत होतो, आलास शेवटी, बरा आहेस ना? सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले।
नीच जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे. नीच, आई मला म्हणाली. मी कपडे काढले, चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या पांघरुणात निजणे ते अजून मला आठवत आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडते रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता, साप चावून कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ गोष्टी बोलत अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवीत होतो. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गोवाऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होते. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणून तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्या वेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसात नोकरी तरी कोठे आहे. परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही. वडील पुन्हा म्हणाले, पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल. तो येथून जाईल. हो, तो घरबशा होणार नाही. खायला काळ व भुईला भार होणार नाही. आई म्हणाली, तुला तुझी मुले नेहमीच चांगली वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावेना. मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू. मी केवळ
खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तिथेच राहणार होतो, जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावाच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना, म्हणून आलो. मी उद्याच जातो आई, उद्याच मी निघतो. त्यांचे नको रे मनावर घेऊ, तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा हो श्याम, माझे वेडीचे ऐक. आई म्हणाली, मी थांबणार नाही, उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत, तेवढे कृपा करून द्या. आई, चिंता करू नको, देव तारी त्याला कोण मारी, ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवेल, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा, तुझा लहानपणाचा हट्ट थोडाच जाईल. जा बाबांनो, कोठेही खुशाल रहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही, काही समजतच नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवायला राखतो, असे आई रडत रडत म्हणाली. रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिनाभराने जायचेच होते ना, तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे, शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जाण्यास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटाचा गोळा प्लेगने बळी घेतला होता, दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बाप लेकरांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमचे सोडित आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय? या कथेतून मला हे कळले की आई तिच्या मुलांवर भरभरून प्रेम करते. ती तिच्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न समजून घेते व त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. आईविना आपलं जीवन अपूर्ण आहे. म्हणून असं म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी. धन्यवाद.